कोडोलीत भारत फायनान्स कंपनीतील 14 लाखांचा अपहार, 2 कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात, दोघे फरार. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं भारत फायनान्स ही कंपनी गेली 15 वर्ष कार्यरत आहे. या कंपनीच्या माध्यमातून छोट्या स्वरूपाची कर्ज वितरित केली जातात. वितरित केलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी या शाखेमध्ये 7 कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी रणजित कांबळे, यश घोटणे, आकाश शिंदे आणि तेजस्विनी पाटील या 4 कर्मचाऱ्यांनी ग्राहकांनी त्यांच्याकडे हप्ते भरण्यासाठी दिलेली रक्कम परस्पर गायब केली. या चौघांपैकी गेल्या 3 वर्षात हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील यश घोटणे यांनी 5 लाख रुपये, तर हातकणंगले तालुक्यातील माले येथील आकाश शिंदे याने 1,55,000 रुपये इतक्या रकमेचा अपहार केलाय. या दोघांना कोडोली पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर शिराळा तालुक्यातील इंगरुळ येथील रणजित कांबळे आणि हातकणंगले तालुक्यातील वडगाव येथील तेजस्विनी पाटील हे दोघे आरोपी अद्याप फरार असून या चौघांनी मिळून 133 ग्राहकांचे 14 लाख रुपये परस्पर हडप केलेत. याबाबतची फिर्याद भारत फायनान्स कंपनीचे शाखा मॅनेजर विष्णुदास पांचाळ यांनी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक आणि फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी यांनी भारत फायनान्स कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असून आवश्यक ती कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या सर्व प्रकारामध्ये अजून काही व्याप्ती वाढत आहे का? तसंच फरार रणजित कांबळे आणि तेजस्विनी पाटील यांचा शोध कोडोली पोलीस घेत आहेत. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.